दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या सुमित्रा साहेबराव गांगुर्डे यांचे पती साहेबराव रुपला गांगुर्डे यांच्यासह संबंधित दोषी ग्राम विस्तार अधिकारी ए.पी. महाले, सरपंच व ठेकेदार यांच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी तसंच त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची महिला ग्रामसेविकेची मागणी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यासहित दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली। जनहिताचा बारकाईने अभ्यास करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या, विशेषतः ग्रामीण भागातील व गावपाड्यात राहणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांची सर्वात मोठी चिंता म्हणजेच पिण्याच्या पाण्याची करावी लागणारी पायपीट कायमस्वरूपी दूर करून त्यांच्या डोक्यावरील हंड्याचं ओझं काढून घरापर्यंत शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जलजीवन मिशनच्या नावानं महत्त्वाकांक्षी योजना देशभर राबवली जाते। आणि विशेष बाब म्हणजे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनच या योजनेकडे पाहिलं जाते आणि मोदीजींचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या जनकल्याणकारी योजनेची विविध माध्यमांद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करून प्रचंड जाहिरातबाजी करण्यात आली। परिणामी ग्रामीण भागातील सामान्य भारतीय जनता या योजनेच्या पूर्ततेची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत होते। त्यासाठीच राज्य व केंद्र शासनानं अर्थसंकल्पात प्रचंड निधीची तरतूदही करून ठेवली आहे। ना खाऊंगा ना खाने दूंगा असं ठणकावून सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदर्श विचार सरणीलाच आव्हान देत गावपाड्यांवर मात्र या योजनेअंतर्गत केवळ कागदोपत्री कामं पूर्ण झाल्याचं दाखवून लाखो रुपयांचा निधी गिळंकृत केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शेवडीपाडा तालुका साक्री इथं घडली असून या प्रकरणी या गावासाठी नियुक्त महिला ग्रामसेविका श्रीमती उज्ज्वला निकम यांनी विरोध केला असता त्यांच्या खोट्या स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक करण्यात आली अशी माहिती साक्री पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी यांना असतानाही ते मूग गिळून गप्प बसले। म्हणून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोषी ग्राम विस्तार अधिकारी, सरपंच, ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांचे पती यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे दिनांक 7 ऑगस्ट रोजी करण्यात आली। या योजनेअंतर्गत असलेल्या सिंचन विहिरीच्या खोदण्याचे काम अपूर्ण असताना ते पूर्ण झालं असल्याचं दाखवण्यात आलं। नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जुन्या पाईपलाईनलाच जोडणी केल्यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अशी ग्रामस्थांची देखील तक्रार आहे। भ्रष्टाचार करण्यात ग्रामसेविका उज्ज्वला निकम यांचा अडथळा होतो म्हणून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करण्यात आला।